नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये एक वाद चालू आहे. आपण जर बघितलं तर माझ्या हातामध्ये हे गोविंद पानसरे सरांनी लिहिलेलं अगदी छोटंसं असं पुस्तक आहे. हे पुस्तकाचा इतिहास जर आपण बघितला तर 1986-88च्या दरम्यान हे पुस्तक प्रकाशित झालं आणि त्यानंतर त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या, लाखो प्रती खपल्या गेल्या. त्याचा प्रचार प्रसार, त्यावरती गोविंद पानसरे सरांची अनेक व्याख्यानं झाली. त्यांना लोक व्याख्यानासाठी बोलत होते आणि पुस्तकाचं नाव जर आपण बघितलं तर शिवाजी कोण होता हे आहे. आणि हे आजपर्यंतच्या काळापर्यंत बघितलं आपण तर याच्यावरती आक्षेप कोणी घेतलेला असं आठवत नाही. कारण लोकांनी हे पुस्तक बघितलं, वाचलं, अभ्यासलं. त्याच्यामध्ये महाराजांचा कुठंही अवमान होईल असं लिहिलं नाही. महाराज स्त्रियांच्याबद्दल कसा आदर राखत होते, त्यांना कशी वागणूक देत होते, किंवा प्रजेच्याबद्दल, रयतेच्याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांना कसं उभं केलं, किंवा महाराजांना धर्म आणि राज्य किंवा स्वराज्य आधी काय होतं तर स्वराज्य होतं. महाराजांनी हिंदू धर्माचा अभिमान होता, परंतु कुठल्याही धर्माचा ते द्वेष करीत नव्हते. अशा पद्धतीनं पानसरे सरांनी यामध्ये लिहिलेलं आहे. आणि आत्ता जर बघितलं तर हे संजय गायकवाड नावाचा एक निर्बुद्ध आमदार, 9वी फेल असणारा आमदार, शिवराळ शिरोमणी लोकांच्या आया बहिणीला वाटेल त्या शब्दांमध्ये बोलणारा हा छत्रपतीचा अनुयायी असू शकतो का? हो, तुमचं बेगडी शिवाजी महाराजांच्या वरती असणारं प्रेम वेळोवेळी अधोरेखित होतं. आपण जर बघितलं तर यांच्या पक्षातील एखाद्या व्यक्तीने महाराजांचा अपमान केला तर त्याच्यावरती कितीही महाराजांचा अनुयायी असला तरी ब्रहसुद्धा शब्द काढत नाही. कोरटकर, सोलापूरकर आपण जर बघितलं, यांनी छत्रपतींच्याबद्दल असणार, आता आजच ते बागेश्वर बाबा इथं येऊन आला आणि महाराजांच्या विषयी सांगितलं की समर्थांच्या समोर जिरटोप ठेवला. आता या बागेश्वराच्या बापाने बघितला होता का? कुठल्या पुस्तकातला संदर्भ देऊन हा बोलतोय? आजही महाराजांना सोयीनं वापरलं जात आहे. आपण जर बघितलं तर आपला अजेंडा हा महाराजांच्या नावावरती सेट करण्याचा प्रयत्न या लोकांनी चालू केला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि या लोकांचा अर्थार्थी काहीही संबंध नसला पाहिजे किंवा नाही. कारण की महाराजांची जी मूल्य होती ते तुम्ही केव्हाच पायदळी तुडवलेले आहेत, यात काही शंका नाही. आणि अशा निर्बुद्ध अशा आमदारांनी अशा टीका टिप्पणी कराव्या. शिवाजी तुझ्या आईचा नवरा होता अशा पद्धतीचं भाष्य करावं, किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि स्वतःला महाराजांचा अनुयायी म्हणून घ्यावं, हे कुठल्या ह्याच्यात बसतं हे काही आता कळायला मार्ग राहिला नाही. धन्यवाद. नमस्कार.